नामाचा गजर केला मला मी गावलो नामाचा गजर केला सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा भव्य कीर्तन महोत्सव श्री शंकरगड जागदरी तालुका सिंदखेड राजा जिल्हा बुलढाणा दिनांक 26 जानेवारी ते 28 जानेवारी 2021. पाहुणे घरासी आजी आले ऋषिकेशी काय करोपचार कोप मोड के जर जर. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला अभंग जगद्गुरु जगतवंदनीय देव निवासी वर्गाचे मूर्तिमंत शिरोमणी असणारे तुकाराम महाराजांचा आणि निर्याण काळातील अभंग आहे. कारण जेव्हा संतांना निरोप दिला होता जगद्गुरु तुकोबारांनी, तेव्हा भगवंत निरोपानंतर जेव्हा भगवंत आले तेव्हा स्वतःचा अनुभव या अभंगामध्ये महाराजांनी प्रगट केला. विठ्ठल अभंगाच्या भावार्थाकडे वळण्या अगोदर आपल्या पुण्य पावन नगरी श्री क्षेत्र शंकरगड आणि इथे सुरू असलेल्या अनेक वर्षापासून शंकर बाबाचा जन्मोत्सव यावेळेस 106वा जन्मोत्सव आहे, सोहळा आहे आणि त्यानिमित्तानं त्रिदिवसीय हा सोहळा. यामध्ये आज दुपारची सेवा माझ्यासारख्या पामराकडे आली हे माझं परम भाग्य आहे. काल दादांचं कीर्तन झालं, आपण मागेही बोलून गेलो होतो. पवित्र ते कुळ पावन तो देश जेते हरीचे दास जन्म घेती. देशही पवित्र आहे, कुळही पवित्र आहे, देशही पावन आहे. परंतु शंकर बाबांचा जे जन्म झाला तो पळसखेडमध्ये आणि संत कधी कधी असं होतं की संत जिथे प्रगट होतात ना तिथे कार्य न करता, कारण जन्मभूमी वेगळी असते आणि कर्मभूमी वेगळी असते. आपण बघा माऊलींची जन्मभूमी जी आहे ती श्री क्षेत्र आपेगाव आणि कर्मभूमी श्री क्षेत्र आळंदी. त्याचप्रमाणे शंकर बाबांच्या बाबतीतही तसंच झालं. त्यांचा जन्म पळसखेडमध्ये जरी झाला असला तरी त्यांची कर्मभूमी जी आहे आज जागदरी, या जागदरीला शंकर श्री क्षेत्र दादा बोलून गेले काल. जे श्री क्षेत्र नाव मिळालं ना हे सहज मिळत नाही आणि संतांचं वास्तव्य इथे झालं आणि म्हणून हा लाभ आपल्याला झालाय. त्या योगे ही सेवा मला मिळाली, संतांचं सानिध्य मिळालंही भाग्य मिळतं. बहु अवघड आहे संत भेटी. आपण या जागदरी वास्यांचं नवे नवे या परिसरातले सर्व जे गावकरी जे आहेत त्यांचं सुद्धा भाग्य आहे की त्या योगाने का होणार पण इथे सप्ताहाला येण्याचं भाग्य लाभतं. आज सर्वजण गुणी मंडळ आलेले आहे आणि एक माझ्या पुढे एक प्रश्न आला, कारण संतोष भैया असतील, कृष्णा भैया असतील, ज्यांच्या समोर लहानसे मोठे झालो सर्व. गगनमुठी सुवावे मशकी केवी, उंदराने आकाशाला गवसणी कशी घालावे, नाही का. परंतु खरंच चांगला योग आहे. आपल्या थोरा मोठ्यांच्या समोर, अनुभव व्यक्तीच्या समोर आपल्याला काहीतरी करण्याचं धाडस होत आहे, काहीतरी करण्याची इच्छा होतीये. आमचे ढोळे भैया असतील, बकाल भैया असतील, आमचे बंधू सोपान महाराज असतील, निवृत्ती दादा असतील, आमचे आगाव भैया असतील, सतीश महाराज असतील. सांगायचं तात्पर्य असं आहे, आता बाबा इथे समोर बसलेले आहेत, ज्यांच्या समोर लहानचं मोठं झालो त्यांच्या समोर आज काहीतरी सांगतोय. खरंच आम्हाला सुद्धा एक भाग्य आहे. जो अभंग घेतलाय तो जगद्गुरु तुकाराम महाराजांचा आहे आणि या अभंगामध्ये महाराजांनी संत भगवंताकडे चालले आणि भगवंताकडे जात असताना संत म्हटले, काही तुम्हाला निरोप सांगायचा आहे का, भगवंताला काही निरोप सांगायचा आहे का. तेव्हा तुकोबाराय सांगतात, बाबा देवाला माझी कळवळीची विनंती सांगा, देवाला माझी कळवळीची विनंती सांगा की मी तुमची आठवण काढतोय, मला घ्यायला कधी याल.
संतांना निरोप सांगत असताना जगद्गुरु तुकोबाराय हे भावविभोर झालेत. एवढा करा उपकार, सांगा देवा नमस्कार, माझी भाकावी करुणा, विनवा वैकुंठीचा राणा. माझ्यावर एवढाच उपकार करा, माझी जी इच्छा आहे ना ती देवाजवळ बोलून दाखवा की मी देवाला बोलावले. जावी पांडुरंगा आठवण तुम्ही, जावी पांडुरंगा आठवण तुम्ही, जावी पांडुरंगा आठवण तुम्ही, जावी आठवण तुम्ही, जावी पांडुरंगा आठवण तुम्ही, हो जावी पांडुरंगा आठवण तुम्ही, जावी पांडुरंगा आठवण माझी सांगा काकुळती. आणि संतांना अशी प्रार्थना केल्यानंतर संत म्हटले काही हरकत नाही, आम्ही तुमचा निरोप जो आहे ना तो देवाला सांगतो. आणि म्हणून संतांनी देवाला सांगितलं, देवा अशी अशी तुकोबांची इच्छा आहे, त्यांनी अशी प्रार्थना केली आहे. भगवंतांनी निरोप दिला, काही हरकत नाही, तुकोबारायांना सांगून द्या की मी त्यांना घ्यायला येणार आहे. जगद्गुरु तुकोबारायांना जेव्हा हे कळालं संताकडून की भगवंत येणार आहेत, जेव्हा भगवंत येणार आहेत असं कळालं तर आनंद झाला जगद्गुरु तुकोबारायांना. तुकोबाराय सांगतात, आपुल्या माहेरा जाईन मी आता, आपुल्या माहेरा जाईन आता, आपुल्या माहेरा जाईन आता, निरोपया संता हाथियारा, निरोपया संता हाथियारा, आपुला माहेरा जाईन आता, आपुला माहेरा जाईन आपुल्या माहेरा जाईन मी आता, निरोपया संता हातियाला, सुख दुःख माझे ऐकाल काणी, कळवळा मणी करुणेचा. आणि महाराज सांगतात, सगळ्यांना सांगा सुटले की बघा मी आता जाणार आहे बरं का, मी आता जाणार आहे बरं का. लोक महाराजांना वेड्यात काढू लागले. अरे काही म्हणतात महाराज, कुठे जाणार आहेत, कोण येणार आहे. परंतु भगवंताला जर बघायचं असेल ना तर त्याला दिव्य चक्षु लागतात. आणि ती लोकांकडे नव्हती, जगद्गुरु तुकोबारायांना ती होती. जेव्हा पंढरीश परमात्मा गरुडावर बसून आलेत,
पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला 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 करुणावर बैसोरी माझा कैवारी पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला गरुडावर बैसोणी माझा कैवारी आला ए यो विठ्ठले माझे माऊलिये. आणि पंढरीश परमात्मा जेव्हा गरुडावर बसून आलेत जगद्गुरु तुकोबऱ्यांना दिसले, परंतु इतरांना दिसले नाहीत, कारण त्यांच्याकडे ती दिव्य चक्षु नव्हती. आणि आल्यानंतर भगवंत आले आहेत. जगद्गुरु तुकोबऱ्यांनी आपल्या घरी नेलंय आणि आल्यानंतर त्यांचं यथेच्छ पूजन केलं. आणि साहजिकच आहे, पंढरीश परमात्मा कर्तुम कर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती ज्या परमात्माकडे आहे तो परमात्मा माझ्याकडे पाहून आला आहे. हा आनंद जगद्गुरु तुकोबऱ्यांच्या मनामध्ये जो आहे तो अभंगाच्या पहिला पाहुणे घरासी ऋषिकेशी महाराज सांगतायत, माझ्या घरी पाहुणे आले, परंतु आले कोण तर ऋषिकेशी. साक्षात पंढरीश परमात्मा माझ्या घरी पाहुणे म्हणून आले. लक्ष द्या, साधारण पाहुणा जर आपल्या घरी आला तर किती तारांबळ उडते. हा जगाचा मालक आहे. आणि जगद्गुरु तुकोबऱ्यांच्या घरी पाहुणे आले. पाहुणे 3 प्रकारचे. एक जीव पाहुणा आहे, एक भक्त पाहुणा आहे आणि एक देव पाहुणा आहे. जीव पाहुणा असा आहे की जर भगवंताचं नाम घेतलं नाही, माऊली बोलून जातात, हरिविना जन्म नरकाची पै जाणा, यमाचा पाहुणा प्राणी हो, यमाचा पाहुणा प्राणी हो.
पाहुणा प्राणी होय. जर भगवंताचं नामच घेतलं गेलं नाही ना तर यमाचा पाहुणा व्हावा लागतो. आणि तो पाहुणचार साधा नसतो. तो कसा आहे? मारिती झोडीती तोडीती निष्ठुर. मारिती झोडती तोडती निष्ठुरा. मारिती झोडती तोडती निष्ठुरा. मारिती झोडती तोडती निष्ठुरा. मारिती झोडती तोडती निष्ठुरा. मारिती झोडीती तोडीती निष्ठुर. यमाचे किंकर बहुसाल. कारण यमाचा पाहुणचार काही सोपा नाही. पृथ्वीच्या 100 योजन खाली यमाची संयमनीपुरी आहे. श्रीमद भागवतामध्ये चिंतन आलंय. पंचम स्कंदाच्या 27 अध्यायामध्ये 28 प्रकारच्या नरकाचं वर्णन आलंय. आणि त्यामध्ये ते संयमनीपुरी जे आहे, भगवंताचं नाम घेतलं नाही तर त्या नरकामध्ये जावं लागतं. आई वडिलांची सेवा केली नाही. लक्ष द्या, जर आई वडिलांची जी सून सासू सासऱ्यांना त्रास देते, जो मुलगा आई वडिलांना त्रास देतो, ते कुंभीपाक आणि रौरव नावाच्या नरकामध्ये जाते. मी सांगत नाही, श्रीमद भागवताला प्रमाण. जो पुरुष परस्त्रीकडे किंवा जी स्त्री परपुरुषाकडे वाईट नजरेने बघते ना, ती तप्त सुरमी नावाच्या नरकामध्ये जाते. अनेक नरकाचं 28 प्रकारच्या नरकाचं वर्णन आहे. आपल्याला तेवढं करायचं नाही. सांगायचा उद्देश असा आहे की जर यमाचा पाहुणचार घ्यायचा असेल, भगवंताचं नाम ज्याने घेतलं नाही आणि आपल्याकडनं अशी जर काही पाप घडली तर यमाचा पाहुणा आपल्याला व्हावा लागतो. दुसरा पाहुणा आहे भक्त पाहुणा. भक्त पाहुणा कशाला म्हणायचा? कुरुक्षेत्रामध्ये युद्ध सुरू होणार होतं. होणार नाही, सुरू झालं होतं. फक्त आता शंख नाद करणे बाकी आहे. आणि असं असताना संभ्रमित असलेले अर्जुनजी भगवंताला सांगतात, देवा मी युद्ध करणार नाही. का? अरे माझे सर्व नातेवाईक आहेत आणि यांच्याशी कसं काय युद्ध करणार? मला नकोय, तुझं काहीच नकोय. तेव्हा मात्र माझ्या भगवंतांनी श्रीमद भगवत गीता जी आहे ना, ती त्या कुरुक्षेत्रामध्ये अर्जुनजीला सांगितली. आणि ते सांगत असताना जे तिसरे पाहुणे बनले होते त्यांचं नाव आहे संजयजी. संजयजीचं वाक्य आदरणीय माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये, कारण दादा काल बोलून गेले की ज्ञानेश्वरी गीता ही संस्कृतमध्ये जर कोणी केली असेल तर संत श्री ज्ञानेश्वर महाराजांनी संस्कृताची गाठी उघडून ज्ञानदृष्टी केलीसे मराठी गीता. आणि माऊली वर्णन करतात संजयजीचं की संजयजीच्या मनामध्ये विचार आलाय, ब्रह्मरसाचे पारगुणे तै अर्जुने लागे केले नारायणे, तेची अवसरे पाहुणे पातले आम्ही. ब्रह्मरसाचं ताट वाढलंय कोणासाठी? अर्जुनासाठी. आणि अचानक अवसरे संजयजीला ते ब्रह्मरस काय करतोय? प्यायला मिळतोय. समजा आपण उदाहरण देऊ. फॉर एक्झाम्पल, पाहुण्यांचे 2 प्रकार आहेत बघा. एक दुर्दैवी पाहुणा असतो आणि एक भाग्यवान पाहुणा असतो. दुर्दैवी पाहुणा असा आहे की त्याने सासूरवाडीला जायला निघावं, उपाशीच निघावं,
आणि गावामध्ये गेल्यानंतर त्याला कळावं की कोणीतरी आजी बिमार होत्या, इकडल्या नाही त्या आमच्या तिकडल्या, आणि त्या रामनाम सत्य झाल्या. असं म्हटल्यानंतर आता जिथे गेल्या तिथे जेवणाची व्यवस्था होईल का? नाही. कारण नातेवाईकात जर कोणी असं काही झालं तर जे काय बाहेरचे आणतील बेसन भाकरी काय जे असेल पिठलं भाकरी वगैरे तेच खायला मिळेल. याला म्हणायचं दुर्दैवी पाहुणा. आणि भाग्यवान पाहुणा असं म्हणायचं, याला म्हणायचं की एखाद्या जावया करता छानपैकी पुरणपोळीचा बेत आहे. आता तोंडाला पाणी येतो नका. उद्या आहे आपल्याला भंडारा सतीश महाराजांकडून, आपल्या शंकरगड करून आहे ना सतीश महाराज. पुरणपोळीचा बेत असावा जावया करता, आणि अचानक एकदा पाहुणा जावा, त्याला काय म्हणायचं? भाग्यवान पाहुणा. संजयजी सांगतात त्याची अवसरे पाहुणे. मला हे ब्रह्मरसाचं ताट वाढलंय, अर्जुनासाठी वाढलं आहे, परंतु मला सुद्धा प्राशन करायला मिळतंय, हे माझं परमभाग्य आहे. हे भाग्यशिवाय प्राप्त होत नाही. मग असं असताना तिसरा पाहुणा आहे देव पाहुणा. माऊली वर्णन करतात, शांती दया पाहुणा हरी 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 हरी, शांती दया पाहुणा हरी 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 हरी, शांती दया पाहुणा हरी हरी, शांती दया पाहुणा हरी हरी. विठ्ठलाची भाव धरी रे करुणा, शांती दया पाहुणा हरी 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 दया पाहुणा हरी हरी. विठ्ठलाची भाव धरी रे करुणा, शांती दया पाहुणा हरी हरी शांती दया पाहुणा हरी हरी. तीर्थव्रती भाव धरी रे करुणा, शांती दया पाहुणा हरी करी. भगवंत काय पाहुणा आहेत. माऊली बोलून जातात एका ठिकाणी, पाहुणे पंढरीराव घरा कयेती. त्या कावळ्याला काकाला उडरे काऊ तुझे सोड्यानं मडविन पाऊ, पाहुणे पंढरीराव घरा कयेती. मग अशा प्रकारे देव पाहुणा. आज पाहुणे पंढरीनाथ आलेले आहेत. पाहुणे घरासी आजी आले ऋषिकेशी. वर्तमान काळ सांगितला, आजी वर्तमान काळ. ऋषिकेश पंढरीनाथ परमात्मा माझ्या घरी पाहुणे आले आहेत. आणि असं आल्यानंतर महाराजांच्या मनामध्ये विचार आला, साधारण पाहुणा जरी आला तरी तारंबळ उडती. पंढरीश परमात्मा आहेत, जगाचे मालक आहेत, आपल्या घरी पाहुणे आले आहेत. मग महाराजांच्या मनामध्ये विचार आलाय की आता काय करावं. अभंगाचं दुसरं चरण. काय करू बचारे, काय करू बचारे, कोप मोड के जर्जर. महाराज सांगतात, बाबा पंढरीनाथ परमात्मा माझ्या घरी पाहुणे आले आहेत आणि आता उपचार काय करू.
इथे जे कोप मोडके जर्जर सांगितलं ना, ते घराची व्याख्या नाही केली महाराजांनी. लक्ष द्या, हे शरीररूपी घर जे आहे ना, हे मोडकं आहे. महाराजांनी अनेक ठिकाणी प्रमाण दिले बघा. कारण या शरीरामध्ये कितीतरी विकार आहेत आणि असं असणारं हे शरीर हे जर्जर आहे, जीर्ण अवस्थेला प्राप्त झालंय. ज्या प्रकारे माऊली बोलून जातात, जीर्ण वस्त्र सांडीज आहे, त्याचप्रमाणे हे जर्जर असलेलं जे शरीर आहे आणि याच्यामध्ये माझ्या परमात्माने काय केलाय, प्रवेश केलाय. आणि अशासाठी आता उपचार काय करणार. जगद्गुरु तुकोबराय सांगतात, कारण मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार हे अंतःकरण चतुष्ट आहे. आणि यामध्ये मन जे आहे ना, ते चंचल आहे. मनाची गती जी आहे ते मन चंचल आहे. बहिणाबाई खूप छान बोलून जातात. बहिणाबाई बोलतात, मन वढाय वढाय उभ्या पिकातलं ढोर, किती हाकला हाकला फेरी घेत पिकावर. मन चंचल आहे, त्याला स्थिरता प्राप्त कधी होईल, जेव्हा ते भगवान त्याच्या चिंतनामध्ये लागेल. भगवंत सांगतात, बाबा मनके बैकावेणा मन राह भुलाए ब्रह्मे डाले. मनाच्या बैखावात येऊ नका. का तो समन का दास न बन. या मनाचा दास जो बनला तो घरी आहे. मन को ही अपना दास बना ले, तू समन का दास न बन. मन को ही अपना दास बना ले, मन को ही अपना दास बना ले. चंचल मन आहे, जहां ना पहुंचे रवी वहां पहुंचे कवी. कवी कल्पना कशाने करतो, मनाने. लक्ष द्या, आता तुम्ही इथे बसलात, ज्यांनी ज्यांनी वृंदावन बघितलंय, आता समजा फॉर एक्झाम्पल प्रेम मंदिर नितीन महाराज दिसलं का नाही. आपण इथेच आहोत, जिथे सूर्य जाऊ शकत नाही तिथे आपलं काय जातं, कवी जातो. कवी कल्पना कशाने करतो, मनाने करतो. लक्ष द्या, याचा अर्थ असा आहे की मन हे चंचल आहे. ये मन बड़ा चंचल है, कैसे तेरा भजन करूं. मन चंचल है, कैसे तेरा भजन करूं. नाम से समझाओ उतना ही मचल जाए, इतना से समझाओ उतना ही मचल जाए. आधे तेरे चरणों में धूल जो मिल जाए. सच कहता हूँ मेरी तकदीर बदल जाए, तकदीर बदल जाए, तकदीर बदल जाए, ओ तकदीर बदल जाए. आदरणीय तुळशीदास सूरदासजी खूप छान वर्णन करतात. राधाराणीला म्हणतात, यह मन बड़ा चंचल है. चंचल आहे मन.
कैसे इसे समजाऊ, जितना इसे समजाऊ उतना ही मचल जाए. जेवढा समजवण्याचा प्रयत्न केला आहे तेवढं सुद्धा काय होतं, हे राहत नाही, एका ठिकाणी राहत नाही. आणि असं असताना या मनाला अंकुशमध्ये ठेवण्याचं कार्य जे असेल ना, हे चिंतनानं होतं. आणि ते चिंतनाने चिंतने तद्रुपता मन बुद्धी चित्त आणि अहंकार. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, बाबा कोप मोडके जर्जर असणारं शरीर त्यामध्ये माझ्या परमात्म्याने प्रवेश केलाय. बुद्धी स्थिर आहे, लक्ष द्या, बुद्धी स्थिर आहे. बुद्धी फक्त आणि फक्त भगवंताचं चिंतन करते. बुद्धीला देवीची उपमा दिलेली आहे. मन भटकतो, बुद्धी भटकत नाही. चित्त द्रवीभूत होणार आहे. चित्त सुद्धा उद्याच्या कीर्तनामध्ये तुम्ही महाराजांकडून ऐकाल. चित्त द्रवीभूत होतं म्हणून भगवंतानी चित्त चोरलं होतं अर्जुनाने, भगवान कृष्णाने. आणि अहंकार हा सर्वात मोठा शत्रू आहे. बघा तुम्ही, महाराज असू देत, कोणी असू देत, जेव्हा थोडा जरी अहंकार झाला ना, काल दादा बोलून गेलेत की सीतामाता आणि रामजी जेव्हा बसले होते ना, तेव्हा जो मुगळा आला होता त्याला बघून प्रभू हसले. का? कारण हा 7 वेळा इंद्र झालेला होता. ज्याला अहंकार असला ना, त्याची सुद्धा स्थिती तशीच झाल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून हे सर्व जेव्हा बाहेर जातं निघून, जेव्हा तो पंढरीश परमात्मा हृदयामध्ये प्रवेश करतो, केल्यानंतर भगवंताने देवा उपचार काय करू, तर भगवंताचं नाम चिंतनाशिवाय तुकोबारायांकडे उपचार काय असणार आहे. अरे ज्यांनी देहच भगवंताला समर्पित केलाय, चालताना सुद्धा भगवंत जेव्हा जगद्गुरु तुकोबार असताना चालतायत, तर विठ्ठल विठ्ठल नामाची ध्वनी त्या धुळीतून येते. असे असणारे अधिकारी पुरुष असणारे जगद्गुरु तुकोबार आहे. आणि त्यांच्याकडे भगवंत पाहुणे आले आहेत. आल्यानंतर घेसी तेव्हा दिसी ऐसा असी उदार, भगवंताचं ब्रीद आहे. लक्ष द्या, अगोदर घेतो अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी. अगोदर घेतो मग द्यायचं तर आहे. मग भगवंताने जगद्गुरु तुकोबारायांनी त्यांच्या पत्नीला बोलावलं, इकडे या. भगवंत आले आहेत, त्यांच्याकरता पुरणपोळी वगैरे बनवा. माता म्हटल्या, पुरणपोळी बनवायला तशी साधन सामग्री आहे का आपल्याकडे? काय आहे? काय नाही म्हणे, ज्वारी गहू काय थोडे बहुत असेल ते कण्या करा, त्या कण्या शिजवा. माझा पंढरीश परमात्मा भावेचा भुकेला आहे. भगवंत कसा आहे? भावेचा भुकेला आहे, थोर प्रेमाचा. भाव का भुका हूँ मैं, भाव ही कसा रहे, भाव से जो भजे मोहे, भव से बेड़ा पार है. थोर प्रेमाचा भुकेला. मग असा असणारा परमात्मा प्रेमाचा भुकेला आहे, भावेचा भुकेला आहे. तुका म्हणे एक भावची कर, भावाशिवाय देव नाही. भावेविना देव न कळे निसंध्य, गुरुविना अनुभव. भाव असल्याशिवाय देव सुद्धा कळणार नाही. मग असं असल्यामुळे भगवंत जगद्गुरु तुकोबाराय म्हटले, जे असेल ना ते बनवा. माझा पंढरीश परमात्मा ते सुद्धा खायला तयार आहे. अभंगाचं 3रं दरदरी तपाला, 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 दरदरी तपाला,
पाण्या माझी रांधी येल्या कण्या. आणि शिजायला घातल्या. आता कण्या एवढ्याच होत्या, एवढं मोठं पातेलं शिजायला घातल्या, फोडणीला घातल्या छानपैकी. आणि एवढ्या पातळ झाल्या पंढरीश परमात्मा बसलेले आहेत. तर एवढ्या पातळ होत्या की नेमकं करावं काय भगवंतालाही कळलं नाही. आणि त्यावेळेस काही ताटाचं काही असा मेळ नव्हता. एक पात्रवाळी आणली, परंतु त्या पात्रवाळीवर जर टाकल्या तर त्या खाली ओघळायच्या. आता काय करायचं, भगवंतांनी काय केलं, असं द्रोणपैकी असं द्रोणासारखं केलं. 2 हातांनी मेळ बसेना, कारण त्या खाली जाऊ लागल्या ना. भगवंतांनी चतुर्भुज रूप धारण केलं आणि त्या कण्या ओरपायला सुरुवात केली. मी ओरपायला सांगू राहिले बरं का, प्यायला नाही. पिणं वेगळं आणि ओरपणं वेगळं. पिणं वेगळं, ओरपणं वेगळं. ओरपायला सुरुवात केली. महाराज म्हणतात, देवा कशा झाल्या कण्या, कशा झाल्या कण्या. भगवंत म्हटले, तुकोबा एक सांगू का, एवढे मोठमोठे राक्षस मारले, त्यांना सुद्धा मला 2 हातांनी मारता आलं. आपल्या कन्या एवढ्या बलवत्तर आहेत की मला चतुर्भुज रूप धारण करावं लागलं. कारण 2 हातांनी असं धरायचं आणि एका हाताने असं करायचं आणि ओरपायचं. असं म्हटल्यानंतर भगवंताला जेव्हा त्या कन्या वाढल्या, भाव असा सांगितला की भगवंताला पत्रं पुष्पं फलं तोयम यो मे भक्त्या प्रयशती. भगवंताला तुम्ही पत्र द्या, पुष्प द्या, फल द्या किंवा तोयम म्हणजे पाणी द्या. भगवंताला जे द्याल ते प्रेमाने जरी तुम्ही दिलं ना तरी तो भगवंत देठ न खुडता खातो. प्रमाण आहे. कारण का, पत्र कुणी दिलं होतं, काल दादांनी विषय काढला होता. दुर्वासा पाताला भक्ता छळावया राणी धावसी लवलाई शाखा देठ घेऊन ये. पान खाल्लो परमात्म्यांनी, काय करत नाही भक्तासाठी. एवढंच काय, पुष्प गजेंद्रांनी पुष्प दिलं ते सुद्धा भगवंतांनी घेतलं. नव्हे फळ, शबरीची उष्टी बोरी खाल्ली. उष्टी बोरी सोपं नाही उष्टबोरं खायचं. ज्या शबरीने कितीतरी वर्षापासून दात सुद्धा घासले नसतील, लक्ष द्या, त्या शबरीची उष्टी बोरी भगवंतांनी खावी. किती भाव असेल. म्हणून थोर प्रेमाचा भुकेला असं सांगितलंय. आणि तोयम म्हणजे पाणी, जे रंतीदेवाने दिलं होतं. असा देणारा परमात्मा, असा घेणारा परमात्मा, भावेचा असलेला भुकेला परमात्मा. एक वेळेस असं झालं होतं, माता रुक्मिणी भगवंताला सांगतात, देवा मी भीमाची खूप कीर्ती ऐकून आहे की भीमाला खूप खायला लागतं. एक काम करा ना, आपल्या घरी जेवायला बोलवा ना भीमाला. भगवंत म्हटले, कशाला उपा दिला होता, काही गरज नाही. ते म्हटले, नाही बोलवलंच पाहिजे, ओ त्याला खूप लागतं खायला. माता म्हटले, देवा तुम्हाला माहित नाही मी पण अन्नपूर्णा आहे. देवाला म्हटलं यांना अहंकार झालाय. आणि देव थोडा सुद्धा अहंकार ठेवत नाही. आणि म्हणून काय केलं, भीमदादांना बोलवलं. तुम्हाला जेवायला बरं का, निमंत्रण आहे आमच्याकडे. भीमदादा म्हटले, काही हरकत नाही. याचीच वाट बघत होतो की आता उद्या निमंत्रण कोणाकडे. असं असताना दुसऱ्या दिवशी भीमदादा आले. अष्टमा सिद्धींना मातेने पाचारण केलंय, बोलवलंय, स्वयंपाक छान झालाय. आणि ताट म्हणजे आपलं असं छोटं नव्हतं, 10 बाय 10ची एक छानपैकी हे बनवलेली आहे. आणि अशी पोत्यानेच नुकती वाढणं चालू आहे बुंदी. म्हणजे उद्या आपला प्रसाद बनेल, तसं काही टेन्शन नाही. आणि असं असताना आता वाढपी जे होते ते कमीत कमी 100 ते 200 येऊन बसलेले आहेत की काय लागेल काही सांगता येत नाही. आणि आता खाणं सुरू झालं. जे भीमदादाचं खाणं सुरू झालं नॉनस्टॉप, की जेवढं केलेलं होतं 10-12 पोतेचं काय केलं असेल पूर्ण संपवलं. माता घाबरलं, घामच फुटला. अरे बापरे, काही अवघड काम झालं म्हणे. ते एका खाणं झालं का राक्षसाच्या पलीकडं. भगवंत म्हटले, मी म्हटलं होतं की यांना घरी बोलवणं म्हणजे काही सोपी गोष्ट नाही. मग असं म्हटल्यानंतर आता मात्र काय करायचं. भगवंत म्हटले, काही असेल ना शिल्लक, काहीच नाही म्हणे, जास्तीत जास्त 1-2 घास भात असेल, घेऊन या म्हणे. तो भात आणला गेला. आणि भात आणल्यानंतर सांगितलं, हा कुंती मातेचा घास आहे.
लक्ष द्या, माझं सांगण्याचा भावार्थ समजून घ्या. हा कुंती मातेचा घास आहे जेव्हा असं सांगितलं, भीमजी म्हटले आता माझं पोट भरलं बरं का, आता मला काहीच नको. ज्याप्रमाणे कुंती मातेचा घास आहे असं म्हटल्यानंतर भीमदादाचं पोट भरतं, त्याचप्रमाणे जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की माझा भगवंत माझ्याकडे जेव्हा आला आणि माझा भाव आणि माझं प्रेम जेव्हा त्याने बघितलं, दरदरीत पाण्या माझी रांधी आल्या कन्या, मी त्या कन्या जेव्हा माझ्या परमात्माला वाढल्या ना, तेव्हा त्याचं सुद्धा प्रेमाने भावाने पोट भरून गेलं. कहो महाराज, वाढणाऱ्यांचे अनेक प्रकार असतात. जेवणाचेही रसज्ञ आणि जेवणाऱ्यांची प्रकार अनेक आहेत. कोणी केशरी भात करतं, कोणी पांढरा भात करतं, नाही का, कोणी मसाला भात करतं, अनेक प्रकार आहेत. परंतु जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की पंढरीश परमात्मा माझ्याकडे आला आणि ह्या भावेने त्याने खाल्लंय. खो महाराज, भगवंत तुमच्याकडे आले बरोबर आहे, तुमच्याकडे जेवणही केलं त्यांनी, कण्याही खाल्ल्या बरोबर आहे, मग काही विश्रांती घेतली का, काही आराम केला का? अभंगाचा चौथा चरण. घरी बोल किया बादा, घरी बोल किया बादा, घरी बोल किया बादा, वरी वाकनाचा सजा, घरी बोल किया बादा, वरी वाकनाचा सजा, घरी बोल किया बादा, वरी वाकनाचा सजा, वरी कराचा आलाच. आणि वाकळांच्या शेजा आपण काय करतो, वाकळ म्हणजे पांघरायला घेतलं जातं. इथे महाराजांनी भाव असा लावलाय की हे जे मनरूपी शरीर आहे, मन आहे, आणि त्याला जे पांघरून आहे ना, हे शरीराचं आहे. एका ठिकाणी महाराज सांगतात, काल प्रमाण सुद्धा आलं होतं की हे शरीर जे आहे ना, हे विकारासहित आहे, आपलं शरीर आहे, आणि भगवंताचं जे आहे ते विकाररहित आहे. म्हणून तर एका ठिकाणी महाराज सांगतात, कृष्णा कान्होबा तुझी घोगडी चालली, कान्होबा तुझी घोगडी चालली, कान्होबा तुझी घोगडी चालली, कान्होबा तुझी घोगडी चालली. आम्हासी गादिरी वांगुली रे, आम्हासी गादिरी वांगुली रे, कान्होबा तुझी घोगडी, कान्होबा तुझी घोगडी चालली, कान्होबा तुझी घोगडी चालली, कान्होबा तुझी घोगडी चालली. कन्होबा तुझी घोंगडी चांगली, आम्हासी का दिली वांगुली रे, कान्होबा तुझी घोंगडी चांगली. आणि खरंच आहे, रत्न जडीत गोंडे तुझं श्याम सुंदरा शोभली रे. बघा ना, काय विकार आहे परमात्मा मध्ये. 16 सहस्त्रनारी भोग भोगुनी ब्रह्मचारी असणारा परमात्मा, आणि आपली कितीतरी आहे की विकाराने भरलेली आहे. मग अशा प्रकारे जगद्गुरु तुकोबाराय सांगतात बाबा की वाकळांच्या शेजा केलाय, शरीर रूपी शरीराचं काय केलंय, त्या मन बुद्धी चित्त अहंकारावर काय केलंय, पांघरून घातलंय, आणि त्यावर माझा परमात्मा काय झालाय, बसलेला आहे. कहो महाराज, भगवंत तुमच्याकडे आलेत, आल्यानंतर त्यांना पाहुणचार म्हणून तुम्ही कण्या खायला दिल्यात, शरीराचं त्यांना पांघरून केलंय बरोबर आहे. परंतु नियम आहे देवाचा की मुखशुद्धी करता परमात्माला 13 प्रकारचे पदार्थ दिले जातात. मुखशुद्धी करता, मग आता मुखशुद्धी करता काय देणार आहात? अभंगाचं शेवटचं मुखशुद्धी
काय करू उपचार कोप मोड के जर जरा विठोबा रखुमाई. टाळी वाजव. हो बारकुमाजी नाही नाही बारकुमाजी वा वा मुख शुद्धी तुळशी डाळ तुका म्हणे मी दुर्बळ. पहिले या बच्चे कंपनीसाठी सर्वांसाठी टाळ्या वाजवा बघा. एक सांगू का, हा सोहळा स्वर्गात सुद्धा नाही बरं का. जर हा सोहळा स्वर्गामध्ये असता ना तर त्या देवांना इथे येण्याची इच्छा झाली नसती. स्वर्गीची आम्हाला इच्छिता ती देवा कशासाठी, कारण या मृत्यू लोकात जे सुख आहे ना ते स्वर्गात सुद्धा नाही. देव पाहावया गेलो आणि देवाची होणी ती अवस्था प्राप्त झाल्यानंतर हे आपल्याला भजन कीर्तन नामसंकीर्तन नाही. नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञान दीप लावू जगी, हा आनंद वेगळाच आहे नाही का. मी भूत काया होतसे कीर्तने रमी भूत काया होतसे रमी भूत काया होतसे रमी भूत काया ब्रह्मीभूत काया होतसे कीर्तनी. भगवंताचं नामचिंतन केल्यानंतर जी अवस्था प्राप्त होते ना ते स्वर्गात सुद्धा नाही. आणि विशेष करून या कलियुगामध्ये बरं का, बघा तुम्ही त्रेतामध्ये द्वापारामध्ये किंवा सतयुगामध्ये जप तप व्रत साधना होत्या, परंतु कलियुगामध्ये यत्फलं नास्ति तपसा न योगेण समाधिना तत्फलं लभते सम्यक् कलौ केशव कीर्तनात्.
कलियुगा माझी करावे कीर्तन, तेने नारायण देईल भेटी. गोस्वामी तुलसीदासजी वर्णन करतात, कलियुग केवल नामधारा, सुमिरे सुमिरे नर उतरही पार. विशेष करून नाम कलौ केशव कीर्तना. भगवंताचं हरिकीर्तन विशेष करून कलियुगामध्ये महत्वाचं आहे. आणि अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय शेवटच्या चरणामध्ये सांगतात, मुखशुद्धी तुळशी दळ. मुखशुद्धी करता काय घेतलंय? तुळशीचं दळ घेतलंय, तुळशीचं पत्र घेतलंय. याच्यामध्ये खूप भाव लपलेला आहे. श्रीमद भागवत सांगताय, कच्चित तुलसी कल्याणी गोविंदम चरणप्रिय. भगवंताची चरणप्रिया जी आहे ना, ती माता तुलसी आहे. 4 प्रहर 64 घरी ठाकुर के ऊपर ठकुरानी चढी. शालिग्राम भगवंत आहे ना, त्याच्यावर 4 प्रहर आणि 64 म्हणजे रात्रंदिवस तुळशी माता पाहिजे. काय महिमा आहे हो तुळशीचा? सांगितलं जातं, एक वेळची गोष्ट आहे. द्वारकाधीश भगवान पंढरीश परमात्मा आपल्या द्वारकेमध्ये आहे आणि नारदजींचं आगमन झालं. ज्या सत्यभामा आहेत त्यांनी नारदजींना नमस्कार केला आणि त्यांना एक प्रश्न विचारला, नारदजी तुम्ही त्रिकालदर्शी आहात, ब्रह्मपुत्र आहात, माझा एक प्रश्न आहे तुम्हाला. माझे पती भगवान कृष्ण या जन्मामध्ये पती आहे, परंतु ते जर माझ्या पुढच्या जन्मामध्ये पती, मला वाटते की ते माझ्या पुढच्या जन्मामध्ये सुद्धा पती असावे, याकरता मी काय करू? नारदजी म्हणाले सोपं आहे. भूमिदान केलं की भूमी पाळू होतो, नाही का? मग त्याचप्रमाणे जर तुम्ही पतीचं दान केलं तर पुढच्या वेळेस तुम्हाला हेच पती मिळतील. म्हणे आता काय करू? जा द्वारकेमध्ये आणि पतीचं दान करून द्या. आता तिथे खूप ब्राह्मण होते. माता सत्यभामा गेल्यात, पण ब्राह्मणाच्या मनामध्ये भीती अशी झालेली होती. एका व्यक्तीने दान केलं ब्राह्मणाला गाय. महाराज आमची इच्छा आहे तुम्हाला गाय देण्याची. महाराज म्हटले काही हरकत नाही, मी गाय द्यायला तयार आहे, चला मग उद्या तुम्ही सकाळी गाय घेऊन या बरं का. महाराज म्हटले, ब्राह्मण महाराज म्हटले काही हरकत नाही, दुधाची तर सोय होऊन गेली. बरं म्हणे. ते निघून गेले व्यक्ती. दुसऱ्या दिवशी एक व्यक्ती त्यांच्याकडे आला, महाराज त्या शेठजीकडनं गाय तुम्ही घेतली होती, तुम्हाला दान दिली. म्हणे हो तुमची गाय? हो माझीच गाय. मग चला त्या गायीचा, ती गाय वारली आहे, तिचा मृत्यू झाला आहे आणि तिला आता तिचे अंतिम संस्कार करण्याकरता न्यायचंय, तर काय करा, 100 रुपये काढा. ब्राह्मण म्हटले विकत घेतली नाही, घरी आणली नाही, काहीच नाही, तिथल्या तिथंच दान दिली. आणि दान दिल्यानंतर माझी झाल्यानंतर लगेच तिचा मृत्यू झाला आणि मलाच त्याचा दंडम. नको नको म्हणे, आता दानच घ्यायचं नाही काही. आता माता सत्यभामा त्यांच्याकडेच गेल्या. देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, देव घ्या हो, मी देव द्यायला आले. ते म्हटले देव न लगे, देव न लगे, आम्हाला अजिबात नको आहे. एक गाय गेली तर तिचे 100 रुपये भरावं लागले. ह्यांचे तर 16,107 बाकीच्या, परत 1,61,180 मुलं, 16,108 मुली कुठून आणायच्या? आणि यांनी विचारलं तर काय करायचं? अजिबात नको, आम्हाला देवच नको. सत्यभामा माता परेशान झाल्या. आता काय करू? ब्रह्मा नारदजींकडे आल्या. नारदजी हो देव घ्यायला कुणीच तयार नाही हो. नारदजी म्हटले मी ब्रह्मपुत्र आहे, ब्राह्मणच आहे, मला दान द्या ना. तुम्ही घ्याल? हो द्या. मग संकल्प केला. संकल्प केल्यानंतर नारदजी धावतच सुधर्म नामक सभेमध्ये गेले. भगवंताच्या देवा दिसतंय का माझा हात ओला आहे? भगवंत म्हटले हात ओला आहे म्हणजे नेमकं काय झालं? अरे बघ हात ओला आहे का? भगवंत म्हटले हा ओलाच आहे. एक काम करा, तुम्हाला मी आता दानमध्ये घेतलंय, संकल्प केलाय माता सत्यभामाने. भगवंत म्हटले बाप रे नारदजी, किती दिवसापासून या दिवसाची वाट बघत होतो. तुमची सेवा करण्याची मला संधी प्राप्त झाली आहे ना, खूपच छान आहे, काही हरकत नाही. काय सेवा करू सांगा? तुमचा विना सांभाळू, तुमच्या चरण पादुका सांभाळू, काय करू सांगा? असं म्हटल्यानंतर सत्यभामा दान करी, उजूर नाही अंगीकारी, सेवकाच्या श्री घेऊन चाले, चरण पादुका घेऊन निघालेत. भगवंत 16,107 बघितलं हे काय झालंय.
भगवंतानी नारदच्या चरण पादुका डोक्यावर का घेतलाय? एकीने सांगितलं मला असं कळालंय की सत्यभामेने दान केले भगवंताला, आता मात्र एकमेकीला बोलू लागले. सत्यभामेला अधिकार होता का? एकटीचे पती होते का? ते सर्वांचे पती होते, त्यामुळे तिला अधिकार नाही. कसं काय दिला तू? आता सत्यभामा माता म्हटलं आता काय करावं नारदजी, उपाय नाही का दुसरा? नारदजी म्हटले याच्यापेक्षा उपाय काय असू शकतो? नारदजी सांगा ना, दुसरा काही उपाय आहे का? देवाच्या भारोभार जर स्वर्ण तुम्ही द्याल तर देव सुटू शकतात. सत्यभामा मानता म्हणतात काही हरकत नाही, तेवढं तुम्ही एकटी द्यायला तयार आहे. अहंकार होता, लक्ष द्या. देव अहंकार ठेवत नाही हो. मोठमोठे अहंकार आले गेले, अहंकार ठेवत नाही भगवंत. आणि जेव्हा सांगितलं ते म्हटलं काही हरकत नाही, एकटीच देते. भगवंताला एका तराजूमध्ये बसवलेलं आहे. एका तराजूमध्ये स्वर्ण टाकणं चालू आहे. लक्ष द्या, ज्यांच्याकडे सेमंतक मणी आहे सत्राजित, त्यांची मुलगी आहे सत्यभामा. सोन्याची कमी नव्हती, कारण 8 भार सोनं म्हणजे 160 किलो सोनं प्रतिदिन तो सेमंतक मणी देत होता. मग एवढं सोनं, भगवंताचं वजन किती असणार असून असून? 200 किलो, 300 किलो, 500 किलो. अरे सोनं त्याच्यापेक्षा दुप्पट तिप्पट होतं ना. परंतु भगवंताची लीला आहे बघा. भगवंत एका तराजूमध्ये बसलेले आहेत, एका तराजूमध्ये स्वर्ण टाकणं चालू आहे, परंतु भगवंत तोलल्या गेले नाही. सत्यभामेचंच काय, सर्व राण्यांचे सोनं टाकले, फक्त माता रुक्मिणी सोडून नाही तोलल्या गेले. माता सत्यभामा आल्यानंतर माता सत्यभामेनं बघितलं, अरे अरे काय करताय? भगवंताला तुम्ही सोन्यामध्ये तोलण्याचा प्रयत्न करताय. एक सांगू का, तेव्हा जर भगवंत सोन्यामध्ये तोलले गेले असते ना, ते टाटा बिर्लाचे झाले असते, आपले झालेच नसते. लक्ष द्या, ते टाटा बिर्लाचे झाले असते. आणि म्हणून मातेने सांगितले स्वर्ण पूर्ण काढून टाका. सर्व काढले गेलं. एक तुळशी पत्र घेतलं आणि मातेने काय केलं, ते तुळशी पत्र त्या तराजूमध्ये ठेवलं. एका तुळशीच्या पानावर तुळसी पात्र पाळणे ठेविता, तुळसी पात्र पाळणे ठेविता, तुळसी पात्र पाळणे ठेविता, तुळसी बरोबरीचा माधव झाला, बरोबरीचा उठा केसला. रुक्मिणी तुम्ही स्वस्थ सजा वसला, उठा केसला. रुक्मिणी तुम्ही स्वस्थ सजा वसला, उठा केसला, उठा केसला, उठा केसला. त्या पारड्यामध्ये तुळशी पत्र जसा ठेवला ना, माधव झाला बराबरीचा. भगवंत तोलल्या गेले हो तुळशीच्या पानावर. थोर प्रेमाचा भुकेला. आणि जगद्गुरु तुकोबरांना माहीत आहे, म्हणून मुखशुद्धी तुळशी दळ. भगवंताला जी पवित्र तुळस आहे ना, ती आवडते. महाराजांनी जो शेवटचा शब्द वापरला ना, तुका म्हणे मी दुर्बळ. विचार करा, एवढे अधिकारी पुरुष असणारे जगद्गुरु तुकाराम महाराज हे खरंच दुर्बळ होते का हो? परंतु महाराजांची ही नम्रता आहे. मज पामर आहे काय थोरपणा, पायीची वाहना. माऊली बोलून जातात, एरवी जरी मी मूर्ख जरी झाले असे अविवेकू, तरी संत कृपा दीपकू सोजळू असे. ही संतांची भाषा आहे. लक्ष द्या, हे संत नम्रता आहे त्यांच्या अंगी. काय झालं, लोहगावला कीर्तन सेवा होती महाराजांची. आणि कीर्तन सेवा असताना सर्वजण लोहगाववासी कीर्तनाला जात होते. एक माता, त्यांचा मुलगा खूप बिमार पडला. आणि मुलगा बिमार पडल्यानंतर त्या पतीला, त्यांच्या पतीला म्हटल्या, आज कीर्तनाला जाऊ नका, कारण का मुलगा खूप बिमार आहे, त्याची शक्यता नाही वाचण्याची. ते गृहस्थ म्हटले, बघा जर त्याला जिवंत राहायचं असेल तर असाही राहील, आणि जायचंच असेल तर मी कीर्तनाला गेल्यावर काय ना आल्यावर काय तर जाणारच आहे. पण माझं कीर्तन सेवा, मला जे कीर्तन श्रवण करायचं आहे, जो लाभ मला भेटणार आहे, त्याच्यापासून मी का म्हणून वंचित राहू. ते व्यक्ती गेले. आणि थोड्या वेळाने कीर्तन सेवा सुरू झाली महाराजांची. त्या मुलाचा मृत्यू झाला. त्या स्त्रीला राग आला. पतीला म्हटलं होतं जाऊ नका, आणि कीर्तनात गेले. आणि म्हणून त्या प्रेताला उचललं मुलाच्या, आणि कीर्तनात जिथे तुकोबरांचं कीर्तन सुरू होतं तिथे आणलं आणि आपटून दिलं. शेजाऱ्यांनी बघितलं. बघितल्यानंतर कीर्तनात व्यत्यय नको म्हणून एका खांबाला असं
बसून दिलं. जगद्गुरु तुकोबराय कीर्तन सेवा करत असताना गजर सुरू झाला आणि गजर सुरू असताना पांडुरंगाचा गजर चालू आहे. जेव्हा गजर चालू झाला तेव्हा मात्र जगद्गुरु तुकोबरायांनी सगळ्यांना टाळ्या वाजवायच्या सांगितल्या. परंतु त्या मुलांनी टाळ्या वाजवल्याच नाही, त्याचे डोळे लावलेले होते. जगद्गुरु तुकोबराय सांगतात, बाबा अरे तू का म्हणून टाळी वाजवत नाहीये, तू टाळी वाजव ना. एकांनी सांगितलं, महाराज त्याचा मृत्यू झालाय. तुकोबराय म्हटले, मृत्यू झाला? अरे अरे अरे, हे तर अघटितच घडलं. याचा जर मृत्यू झाला, असे जर कीर्तनामध्ये आल्यानंतर लोकांचा मृत्यू झाला तर लोक म्हणतील कीर्तनात जाणे बंद करा, कीर्तनाला गेले की मृत्यू होतो. अरे देवा, असं काय लांछन लावतोय माझ्यावर, लक्ष द्या. अधिकारी असणारे जगद्गुरु तुकोबराय जेव्हा म्हटले, अरे उठ टाळी वाजव, आणि त्याने टाळी वाजवायला सुरुवात केली. हे कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती संताकडे असणारे दुर्बळ असू शकतात का? जगद्गुरु तुकोबराय दुर्बळ नव्हतेच, ही त्यांची काय नम्रता आहे. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबरायांनी जो या अभंगामध्ये चिंतन केलं ना, खरंच सांगते, महाराज सांगतात की भगवंत आल्यानंतर जो मनामध्ये आनंद झालाय तो स्वानुभव महाराजांनी अभंगात प्रवेश केला, प्रगट केलाय. पाहुणे घरासी आजी आले ऋषिकेशी, काय करू उपचार कोप मोडके जर्जर. दरदरीत पाण्या माझी रांदिल्या कण्या, काय करू उपचार कोप मोडके जर्जर. घरी मोडकिया बाजा वरी वाकडांच्या शेजा, काय करू उपचार कोप मोडके जर्जर. मुख शुद्धी तुळशी दळ तुका म्हणे मी दुर्बळ, काय करू उपचार कोप मोडके जर्जर. अशा प्रकारे यथामती यथावकाश अभंग सोडण्याचा प्रयत्न केला आहे. जे काय योग्य असेल ते सद्गुरू परमहंस तेजस्वी महाराज, श्री गुरु विष्णू महाराज कोल्हापूरकर गुरुजी आणि माझी आई यांचं आहे. जे काय अयोग्य असेल तो माझ्या बुद्धीचा दोष आहे. या अभंगाचा भावार्थ असाच आहे असं मी सांगू शकत नाही, कारण समोर सर्व विद्वान मंडळी आहेत. नागरे बाबा असतील, ज्यांच्या समोर आम्ही लहानचे मोठं झालो, आमचे सपकाळ बाबा असतील, उमज बाबा असतील, सर्व सुभाष बाबा असतील, सर्व संत आमचे गायनाचार्य, मृदंगाचार्य, सर्व मंडळी, सर्व महाराज मंडळी, सर्व तुम्ही मायबाप जवळच्यात, लांबचे नाही आहेत, त्याच्यामुळे तुम्ही लहानपणापासून ओळखता. जे काय योग्य असेल ते सद्गुरूचे आहे आणि जे काय अयोग्य असेल तो माझ्या बुद्धीचा दोष आहे. पण जाता जाता एक नक्की सांगेल, जीवनामध्ये खरंच हा जो मनुष्यदेह प्राप्त झाला आहे ना, तो भाग्याने प्राप्त झाला आहे, परंतु याला जाणणारे खूप कमी आहेत. लक्ष द्या, याला जाणणारे बडे भाग माणूस तन पावा. मनुष्यदेह दुर्लभ आहे, किती दुर्लभ आहे. श्रीमद भागवताच्या एकादश स्कंदाच्या श्लोकामध्ये जा सांगते, दुर्लभो मानुषो देह देहिणा क्षणभंगुराय तत्रापि दुर्लभम मन्ये वैकुंठम प्रियदर्शनम. दुर्लभ झाला नरदेह दुर्लभ झाला, शतवर्षाची तुम्ही आठवामध्ये सुधना, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा रे, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा रे, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. एक एकाहुनी बळी रे. एक सांगू का, 11:30ला कीर्तन सेवा सुरू झाली आपली, नाही का, 2 वाजले. त्यामध्ये जे जे ग्राम त्यांनी निवडले 10 रुपये देऊ शकतात. पुरुष
माझी सुद्धा फुल न फुलाची पकडी म्हणून आयोजन समितीला मी 51,000ची वर्गणी दिलेली आहे. अशा प्रकारे सर्व वयोवृद्ध तपोवृद्ध महाराज मंडळी सर्वांच्या चरणी नतमस्तक होते. आमचे बकाल भैया असतील, डवळे भैया असतील, परत अनिल महाराज असतील, आमचे सोपन भैया, निवृत्ती दादा, आमचे आगो भैया, विनेकरी महाराज, सर्व नागरे मामा असतील, आमचे डोयफिडे मामा असतील, सर्व मंडळी, आपले गावकरी मंडळी, या सर्वांच्या समोर ही सेवा करण्याचं भाग्य लाभलं. शंकर बाबांच्या चरणी एकच प्रार्थना आहे, बाबा तुमचा सोहळा चंद्र सूर्य असेपर्यंत असाच अविरत अखंड चालत राहो, याच शुभेच्छा देत आणि वाणीला आपण विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली राज माऊली ज्ञानेश्वर माऊली राज माऊली आईना गडे माझे सर्व हरी नामाचा गजर केला मला मी गावलो. सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा भव्य कीर्तन महोत्सव श्री शंकरगड जागदरी तालुका सिंदखेड राजा जिल्हा बुलढाणा दिनांक 26 जानेवारी ते 28 जानेवारी 2021.